पनवेलमध्ये बेकायदेशीर हॉटेल्स आणि बेकायदेशीर ढाबे संस्कृतीचे मोठे भरमार आहे। यातील बहुतांश ढाब्यांवर देशी विदेशी मद्य विक्री बरोबर ड्रग, चरस, गांजाची विक्री होत आहे। अशा प्रणालीच्या ढाब्यामुळे पनवेल शहर हे हिट अँड रन सारख्या गंभीर घटनांच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र आहे। पनवेलमध्ये हिट अँड रनच्या प्रकरणामध्ये अनेक अपघात होऊन अनेक जणांचे बळी गेल्याची माहिती उपलब्ध आहे। तेव्हा पनवेलमध्ये पुणे पॉर्शे कार सारखी घटना घडण्यापूर्वी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी पनवेल उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादानं चालू असलेले अनधिकृत ढाबे बंद करण्यासाठी पावले उचलली आहेत आणि तसे आदेश त्यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले असून त्यांची अंमलबजावणी झाली आहे। त्यामुळे उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना भिकेचे डोहाळे लागणार आहेत। नवी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीतील बेकायदेशीर ढाबे संस्कृती बोकाळलेली आहे। गेली 1.5 वर्षांपासून पनवेल उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या आर्थिक हितसंबंधांमुळे यांचे लोण पनवेल महानगरपालिकेच्या शहरातही मोठ्या प्रमाणात पसरले आहे। जुई, कामोठे, खारघर, रोडपाली, तळोजा, टेंभोडे, सुकापूर, पळसपे, शिराढोण, गोवा हायवे यांसारख्या ठिकाणी मद्य विक्रीबरोबर ड्रग, चरस विक्रीचे होत असलेले चित्र आहे। पनवेल उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने येथील ढाब्यांवर देशी विदेशी दारूबरोबर ड्रग्ज, चरस, गांजासारख्या अंमली पदार्थ, अनधिकृत धंदे आणि चोरीच्या मालाची खरेदी विक्री, अवैधरित्या प्रतिबंधित वस्तू आणि पदार्थांचा साठा विक्री केली जात आहे। या ढाब्यांवर चोरीच्या डिझेलची खरेदी विक्री, लोखंडी सळ्या, तेल आणि LPG गॅस सिलेंडरमधून गॅसची चोरी असे प्रकार रात्रभर सुरू असतात। या ढाब्यावर काम करणारे कामगार कोण कुठले आहेत याचा काहीही थांगपत्ता नाही। ढाबा चालक कायद्याला वेठीस धरून मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यवसाय करत आहेत। मध्यरात्रीनंतर अगदी 2:30-3 वाजेपर्यंत काही तर अगदी पहाटेपर्यंत हे ढाबे मद्यपींना सेवा पुरवत असताना पाहायला मिळतात। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण झालाय। या ढाबा सुसंस्कृतीमुळे पनवेलमध्ये विविध कर भरून व्यवसाय करणाऱ्या हॉटेल्स, बार अँड रेस्टॉरंट यांच्या व्यवसायावर या अनधिकृत ढाब्यांचा मोठा परिणाम होत असल्याचं हॉटेल बार मालक ढाब्यांकडे वळाल्याचं पाहायला मिळतंय। पनवेलमध्ये देशी विदेशी मद्य विक्री आणि मद्यपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना चांगलं यश मिळालंय। जे काम उत्पादन शुल्क विभागानं करायला पाहिजे ते काम पनवेल पोलीस यंत्रणा करत असल्यानं पनवेल उत्पादन शुल्क अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात आलेत। पनवेल उत्पादन शुल्क विभाग अधिकारी शासनाच्या डोळ्यात धूळ फेकत ग्राहक किंवा ढाबा मालकांवर कारवाई करण्याचं सोडून कामगारांवर कारवाई करत आहे। त्यामुळे ढाबा मालक चांगलेच शेफरले असून अधिकारी मालामाल झालेत। मात्र मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईसाठी वाहतूक पोलिसांनी आता मात्र हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट आणि ढाबे यांच्या बाहेर मध्यरात्रीनंतर सापळे लावण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।